श्री स्वामी समर्थ. कसे काय आहात मंडळी? चला पुरवूया आपल्या जिभेचे लाड, जिभेची तृप्ती, मनाला शांती. तर आजचा आपला पदार्थ आहे डाळ कांदा. डाळ कांदा तुम्ही नक्कीच करून बघितला असेल. ज्यांना माहीत नाही त्यांनाही हा प्रकार खूप आवडेल. तर माझ्या पद्धतीने एकदा डाळ कांदा नक्की करून बघा. तर इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे व ह्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतलं आहे व अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलं आहे. तुम्हाला जर अगदीच मऊ डाळ कांदा करायचा असेल तर तुम्ही 1 तासभर सुद्धा ही डाळ भिजत ठेवू शकता. तर इथे मी फोडणीसाठी घेतले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, लसणाच्या 15 ते 20 कुड्या, तसेच मध्यम आकाराचे 4 कांदे. कांदा व लसूण मेन इन्ग्रेडियंट्स आहेत ह्या डाळ कांदा करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता अर्ध्या तासातच डाळ किती छान भिजली आहे, हातानेच तुटत आहे. तर एका कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घेऊ. तेल गरम होताच त्यामध्ये आपण घालू मोहरी, मोहरी तडतडताच त्यामध्ये आपण टाकूया जिरे, त्याचबरोबर ताजा कढीपत्ता. कढीपत्ता आपला छान हे होताच त्यामध्ये आपण घालू लसूण. लसूण असाच ठेचून घ्या, बारीक त्याची पेस्ट नका घालू, त्यामुळेच आपल्या डाळ कांद्याला छान चव येते. त्याचबरोबर फोडणीमध्ये आपण घालू थोडासा हिंग, हे सर्व छान 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालू कांदा व त्याला छान वर खाली करून आपण परतून घेऊ. आपला कांदा मऊ होतोय तोपर्यंत आपण आपली डाळ भिजवलेली एका चाळणीमध्ये निथळून घेऊया. आपला कांदा मऊ झालेला आहे त्यामध्ये घालू आता आपण 2 चमचे लाल तिखट, डाळ कांदा थोडासा तिखटच छान लागतो त्यामुळे तुम्ही थोडीशी चटणी जास्त टाकली तर छान लागेल. त्याचबरोबर टाका अर्धा चमचा हळद, व आपल्या डाळ कांद्याला छान रंग येण्यासाठी आपण त्यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, व आपण भिजवलेली डाळ घालून परत एकदा छान मिक्स करून घ्या. तुमच्याकडे कधी भाजी नसेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की करून पाहू शकता. झटपट होणार आहे. आपला डाळ छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये घाला चवीपुरते मीठ, व घाला डाळीच्या अंगापुरतेच पाणी. इथे पाणी जास्त घालण्याची गरज नाहीये कारण आपली डाळ आधीच भिजलेली आहे. त्यामुळे थोडक्याच पाण्यात होऊन जाईल. तुम्हाला अगदीच मऊ हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता. तर एक झाकण लावून एक दणदणीत वाफ काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता किती मस्त वाफ आलेली आहे. परत एकदा हलवून आपण आणखीन एकदा झाकण लावून छान वाफ काढून घेऊ. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. चला तर मग आपला डाळ कांदा तयार झालेला आहे. वरून छान कोथिंबीर घालू.
व एका ताटामध्ये घ्या भाकरी, कांदा व सोबत घ्या आपली तयार झालेला डाळ कांदा. सबस्क्राईब करा. थँक यू. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.